ज्योतिताईंच्या या मनोगतानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ख्यातकीर्त चित्रकार अरुण दाभोळकर यांना मी इथे आमंत्रित करणार आहे. 1-2 मिनटं बोलते. माझ्या पिढीने शाळकरी वयात आणि इथे जे ज्येष्ठ बसलेले आहेत माझ्यापेक्षा, त्यांनी त्यांच्या प्रौढ वयामध्ये दाभोळकरांच्या चित्रांवर आणि त्यांच्या गणपतींवर मनापासून प्रेम केलं. आमचं जे फुलपाखराचं वय होतं, फुलपंखी, त्या काळामध्ये ते ग्रीटिंग कार्ड्स, म्हणजे त्याला मग आमचे आईवडील वगैरे फॅड म्हणायचे. नवीन काय नसती फॅड आली, पण तो प्रकार स्नेहचित्रांचा तो तेव्हा हळूहळू रुजायला लागला होता. आणि ती स्नेहचित्र घ्यायला जेव्हा जायचो तेव्हा दाभोळकरांची चित्र असलेले ती जी चित्र होती, ती जी कार्ड असायची, ती आम्ही खूप मनापासून घ्यायचो. मग नंतर त्यांचे गणपती आणि मग तो काळ असा होता ना, की आजकाल आपल्याला खूप रील्स येतात, की एखादं चित्र काढलं जातानाचं रील येतं 15 सेकंदात भरा. तर त्या काळामध्ये दाभोळकर हे गणपती काढतात कसे हे बघणं तसं दुर्मिळ होतं. त्यामुळे कधी दूरदर्शनवरती जर त्यांची मुलाखत आणि त्यामध्ये छोटासा डेमो असेल, तर आम्ही ते टीव्हीला डोळे लावून बसून त्या काळी बघायचो. आणि मग तेव्हा मला तरुण वयात आश्चर्य वाटायचं, की रंग न भरलेल्या ज्या रिकाम्या जागा आहेत पांढऱ्या कॅनव्हासवरती, त्यातून ह्यांचा गणपती बनतो. म्हणजे रंग लावताना काय सोडायचंय ज्यातून आकार निर्माण होणार आहेत, हे खूप विस्मयचकित करणारं होतं. आणि म्हणून मला खूप आनंद आहे, की आज त्यांना प्रत्यक्ष पाहायला, भेटायला आणि ऐकायला मिळणार आहे. तर मी त्यांच्याबद्दल आत्ता आणखी काही न सांगता मी त्यांनाच इथे आमंत्रित करते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वेंगुर्ला तालुक्यातला दाभोली या गावात जन्म आणि तिथेच कारकीर्द आणि कोकणातल्या कलाकारांना नवीन ऊर्जा देण्याचं सातत्याने करत असलेलं काम आणि या कलेच्या माध्यमातून एक मोठा व्यवसाय कलेशी निगडीत उभा करणं, असं वेगळ्या पद्धतीचं काम त्यांनी करताना आपली शैली ठेवली. आणि मी एका ठिकाणी त्यांच्या मुलाखतीत असं ऐकलं होतं, की माझं खाली नाव नसलं तरी सुद्धा लोकांना ती शैली बघून हे दाभोळकरांचं चित्र आहे असं वाटलं पाहिजे. आणि असं नेहमीच आपल्याला वाटत आलेलं आहे. तर अशा अरुण दाभोळकरांना मी आता इथे आमंत्रित करते. गोमंतकाच्या खरं तर त्या अगोदर व्यासपीठावरच्या सगळ्या गोमंतकीय आणि महाराष्ट्रातल्या सेलिब्रिटींना नमस्कार करायचं विसरून गेलो. सगळ्यांची नावं घेण्यापेक्षा मनाने त्यांच्यावर मी सतत प्रेम करत असतो असं सांगणं हे खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आणि तेच नेमकं मी सांगतो. चित्रकार चित्र काढतो, ती सुंदरही काढतो, ती आवडणारही काढतो, पण चित्रकार हा चांगला बोलतोच असं कधी नसतं, असं कधीच नसतं. पण आजच्या युगातला माझ्यासारख्या चित्रकाराला मात्र हे नक्की लक्षात ठेवावं लागतं की चित्रकाराला चित्र काढता आली तर पाहिजेतच. माणसाच्या जीवनासाठी त्याचा उपयोग तर व्हायला हवाच, पण त्या चित्रकाराला बोलता आलं पाहिजे, त्या चित्रकाराला चित्र विकता आली पाहिजेत आणि मिळालेले ती जी रक्कम आहे, ते जे पैसे आहेत, ते समोरच्या रसिकाच्या खिशामधून आपल्या खिशामध्ये कसे येतील हा प्रवास त्याला करता आला पाहिजे. कारण मी मूळतः कोकणातल्या छोट्याशा खेडेगावातून आलेलो आणि त्यामुळे माझा पिंड हा अभिजात कलावंताचा आहे. पण पैसे खूप मिळायला पाहिजेत अशा अपेक्षा कुटुंबियांच्या आणि सगळ्यांच्या, म्हणून मी उपयोजित किंवा अप्लाइड आर्टचं प्रशिक्षण घेतलं. जेचा मी गोल्ड मेडलिस्ट आहे. पण हे सगळं चुकून झालेलं. बालपणी म्हणजे 11वी पर्यंत, मॅट्रिक पर्यंत मी काही चित्रकार होणार असं मला कधीच वाटलं नव्हतं. अभ्यास करण्यापेक्षा तासनतास पाठ्यपुस्तकातील चित्र पाहत राहणं आणि सगळा अभ्यासाचा वेळ फक्त चित्र पाहण्यासाठी आरक्षित करणं हेच फक्त मला त्या काळामध्ये वाटायचं आणि मी तसंच करायचो. मी फारसा
हुशार नव्हतो पण कच्चाही नव्हतो, म्हणजे अभ्यास न करता पास होणाऱ्यापैकी होतो. सगळं काही कॉन्सन्ट्रेशन, सगळं काही अवधान, सगळं काही लक्ष, सगळे काही विचार, सगळ्या कल्पना या एकाच माध्यमासाठी मी राखून ठेवलेल्या होत्या. ते माध्यम म्हणजे चित्रकला. लहानपणी असं कोणत्याही प्रकारचं अशा प्रकारचे कोणत्याही प्रकारचे गुण किंवा कोणत्याही प्रकारची क्षमता किंवा कोणत्याही प्रकारचं कसब चित्र काढण्याचं माझ्याकडे नव्हतं. आजूबाजूचे विद्यार्थी किती अप्रतिम चित्र काढायचे हे पाहूनच मी मोहित व्हायचो. मी भारावून जायचो. देवाने केवढी मोठी गिफ्ट माझ्या या सगळ्या मित्रांना दिली, मला मात्र तो द्यायला विसरला. म्हणून मी देवाला दोष द्यायचो. सुरुवातीच्या काळात चित्र काढता आलं नाही तरी चालेल, पण प्रचंड आवडलं पाहिजे, आकर्षित व्हायला पाहिजे. हीच तर एखाद्या कलाकाराची जी सर्वात प्रथम पायरी असते. आपल्याला काहीच येत नाही, पण एखादी गोष्ट प्रचंड आवडणं ही त्या कलाकाराची सर्वात प्रथम सुरुवात असते. भीमसेन जोशींचं गाणं लागलं की असं भीमसेनसारखं आपल्याला गाता आलं पाहिजे असं वाटणं आणि त्यासाठी प्रयत्न करणं, त्यासाठी त्या गाण्याची कॉपी करणं, त्याची चोरी करणं चांगल्या अर्थानं, हे खूप महत्त्वाचं असतं आणि ते बालपणी घडायलाच पाहिजे. मी नेहमीच म्हणतो, अनुकरण करायला शिकायला पाहिजे. सुरुवातीला चित्रांच्या कॉपीज करायला तयार पाहिजे, पण त्यासाठी सुद्धा क्षमता लागते. तीही माझ्याकडे नव्हती, पण मी तो प्रयत्न करायचो. मंतरलेल्या आणि कशाची क्षमता नसणाऱ्या, कोणत्याच अभ्यासामध्ये क्षमता नाही आहे, खेळामध्ये नाही आहे, कशामध्येच नाही आहे. फक्त आणि फक्त चित्रकला या एकाच क्षेत्राभोवती उभ्या आडव्या सगळ्या ज्या काही रेषा असतील, सगळ्या जे काही धागे असतील ते एकमेकाला जुळलेल्या त्याच फक्त माझ्याकडे असायच्या. आणि त्या काळात सगळ्यात प्रथम मी लहान असताना, म्हणजे 60 वर्षापूर्वी म्हणूया, मंतरलेला एक बालपणी एखाद्या चित्रकाराचं चित्र पाहिलं की हा जगप्रसिद्ध चित्रकार आहे असं आपण आपल्याच मनाला सांगत असतो. अशा एका जगप्रसिद्ध चित्रकाराची चित्र माझ्या पाहण्यात आली. तो काळ होता मुळगावकरांच्या चित्रांचा, तो काळ होता राजा रविवर्म्यांच्या चित्रांचा, तो काळ होता दीनानाथ दलालांच्या चित्रांचा, तो काळ होता एस.एम. पंडितांच्या. कर्नाटकातले किती वेगवेगळ्या ठिकाणची सगळी माणसं, पण चित्रांचा तो काळ होता. माझं बालपण हा चित्रकारांचा तो एक मंतरलेला काळ होता, ज्या काळातून मला स्फूर्ती मिळाली, मला ऊर्जा मिळाली. माझ्या आवडीला अधिक बलिष्ठ करण्याचं काम या चित्रकारांनी केलं, त्यांच्या चित्रांनी केलं. सतत आणि सतत ही सगळ्या लोकांची चित्र मी पाहत राहिलो. कॅलेंडर दिसलं की मुळगावकर आणि मुळगावकरांचं चित्र तासनतास पाहत राहणं, ही अवस्था मी अनुभवलेली आहे. पाहता पाहता हे असं आपल्याला येता यायला पाहिजे, ही अवस्था मी स्वतः अनुभवलेली आहे. यासाठी आपल्याला प्रचंड काम करावं लागेल. आपल्याकडे चित्रकलेचं कसब नाही आहे, तरी देखील हे जर काय पाहिजे असेल तर हे दैवी आहे. आणि जे जे काही दैवी आहे, अनाकलनीय आहे, जे सहजासहजी साध्य नाही, असाध्य आहे, ते मिळवण्याचा प्रयत्न मानवाने करावा, कलाकाराने करावा. हा मंत्र कलाकार आपल्या कामातून सातत्याने समोरच्या रसिकांना, दर्शकांना देत असतो. माझंही तेच झालं. बघा, एका आवर्तनाची सुरुवात अरुण दाभोळकर नावाच्या चित्रकाराच्या जीवनात, एका आवर्तनाची सुरुवात एखाद्या चित्रकाराच्या मुळगावकरांच्या चित्राने होते.
मी कोणीच नसताना अरुण दाभोळकरांची ओळख गोव्याला करून द्यायला पाहिजे असं वाटलं, म्हणून एक तरुण पत्रकार गोव्याचा आजचा सगळ्यात मोठा साहित्यिक आणि आजच्या या चरित्र ग्रंथाचा लेखक परेशजी माझ्या घरी आले होते दाबोलीला मला शोधत. म्हणे तू दाबोलीत राहतोस, छोट्याशा गावात राहतोस आणि तुझी चित्र सर्वत्र कशी दिसतात, मला त्याचा शोध घ्यायचा आहे म्हणे. आणि मग ती मुलाखत मला वाटतं गोवा दूतच्या गोमंतकच्या एका विशेष गणेश चतुर्थी उत्सवासाठी त्यांनी ती प्रसारित केली होती. बघा, आपण कोणच नाहीये पण तुम्ही खूप मोठे आहात असं सांगणारी माणसं ज्या कलाकाराच्या भोवताली विटाळे घालतात, ज्या कलाकाराच्या भोवताली जमा होतात, तोच कलाकार नक्की मोठा होतो. ॲप्रिसिएशन, रसग्रहण, कौतुक माणसाच्या जीवनाला खूप महत्त्वाचं आहे. गोमंतकामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मुंबईत गेल्यानंतर रघुवीर मुळगावकरांना कौतुक मिळालं, पाठीवर शाबासकी मिळाली. त्यांच्यावर प्रेम करणारे असंख्य मर्मज्ञ कलारसिक त्यांना मिळाली. घराघरात पोहोचवण्यासाठी, त्यांची चित्र पोटवण्यासाठी काही साई काजळ सारखे आणि पोकाळ सारखे उद्योजक पुढे आले. एकाच चित्र असण्यापेक्षा त्या चित्राच्या असंख्य कॉपीज करून घराघरात पोचवणं आणि त्या चित्राची ओळख निर्माण करण्यासाठी रसिकांना प्रवृत्त करणं हे काम या उद्योजकांनी केलं. खऱ्या अर्थाने चित्रकाराच्या मागे अशी लॉबी असायला लागते, चित्रकारांच्या मागे असा पाठिंबा असायला लागतो. ज्यांना तो लाभतो ते भाग्यवान असतात, ते नशीब घेऊन आलेले असतात. माझी क्षमता नाही पण मी नशीबवान आहे, मी भाग्यवान आहे. कारण आपलं प्रेम वृद्धिंगत करण्यासाठी दरवर्षी दिवाळीला दाभोळकरांचीच ग्रीटिंग विकत घ्यायला पाहिजे आणि एखाद्या चित्रकाराचं चित्र हे माझं तुझ्यावर असलेलं प्रेम दर्शवण्यासाठी मी तुला पाठवते. हा बोध ज्यांच्या नशिबात मिळतो, हे सगळं यश ज्यांच्या नशिबात मिळतं, मला वाटतं तो भाग्यवान असतो. त्याची ती पात्रता असेल किंवा नसेल, ती माझी पात्रता नाही आहे, पण भाग्यवान मात्र मी जरूर आहे. कलाकार हा भाग्यवान असायला लागतो. मुळगावकर भाग्यवान का म्हणतोय मी, की 50व्या स्मृतिदिनी त्यांच्यावर प्रेम करणारे असंख्य गोमंतकातले सेलिब्रिटी, निम्या क्षेत्रातले विवेक मेहत्रेंसारखे मुंबईचे एवढे मोठे व्यंगचित्रकार, गावकर. एकदा मुंबईच्या एका प्रवासात माझा तिकडे ग्रीटिंग कार्डचा फार मोठा व्यवसाय चालू असताना संगीताच्या एका कार्यक्रमासाठी ते गावकर माझ्या एका लॉजमध्ये, माझ्या कॉटच्या बाजूला त्यांची कॉट होती. कोकणी बोलणारे सगळे लोक गोव्याचे आहे ते मी ओळखलं आणि म्हणून, आणि शिवाय हे कलाकार असणार कारण त्यांचं सगळं व्यक्तिमत्व असं कलाकारी वाटत होतं. म्हणून मी त्यांना विचारलं, काय हो तुमचं नाव? ते म्हणाले, मी गावकर, संगीताचे क्लासेस चालवतो गोव्याला. मला माहीत नव्हता की गोमंतकाचा हा एवढा मोठा सेलिब्रिटी माझ्या बिछाण्याच्या बाजूला झोपला आहे आणि माझी चौकशी करतो. या निमित्ताने त्यांच्याबद्दल वाटलेल्या भावना मला प्रदर्शित करता आल्या. हे सुद्धा माझं भाग्य आहे. एक कलावंत आपल्या स्मृतिदिनी एखाद्या दुसऱ्या कलाकाराला त्याला भेटलेल्या तिसऱ्याच कलाकारांच्या अभिनंदनासाठी आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपलं व्यासपीठ एखाद्या कलाकाराला बहाल करतो. ही पुण्य आणि भाग्य मुळगावकरांचं. कारण या कार्यक्रमाला मी इथं आलो आणि मला ते इथं भेटले. आजचा जमाना हा डिजिटल, कॉम्प्युटराइज नाही, वास्तववादी अत्युच्च सौंदर्य टिपणारी चित्र ज्यांनी निर्माण केली त्यांचा तो काळ हा 50 वर्षापूर्वीचा. काळाप्रमाणे चित्रकाराला बदलावं लागतं. काळाप्रमाणे चित्रनिर्मितीची बीज, चित्रनिर्मितीचे आकृतिबंध बदलावे लागतात. शेवटी मी माझ्यासाठी चित्र काढतो, याच्यापेक्षा मी लोकांसाठी चित्र काढतो, त्यांच्या आनंदासाठी मी चित्र काढतो. असा मोठा व्यास असायला पाहिजे चित्रकाराकडे.
मुळगावकरांच्या चित्र पाहिल्यानंतर आपल्याला असंच वाटतं की माझी भारतीय संस्कृती, माझी देव संस्कृती मी लोकांच्या घराघरात घेऊन जाणार. काही वर्षापूर्वी दक्षिणेकडच्या राजा रविवर्म्याने अशी देवसंस्कृती भारताची सुरू केली. त्या पुढचा टप्पा हा मुळगावकरांनी रंगविला आणि म्हणून ती जी कृतज्ञता आहे या चित्रकाराच्या बद्दल ती मला या स्मृतिदिनी व्यक्त करता येईल. मी उपयोजित चित्रकार म्हणून चित्र हे काढावं आणि पैसे देऊन ते लोकांना विकत घ्यावं. चित्रातून निर्मिती व्हायला पाहिजे, चित्रातून संपत्तीची निर्मिती व्हायला पाहिजे, असे आजचे विचार चित्रकारांच्या मध्ये आणि रसिकांच्या मध्ये असायला पाहिजे. त्यासाठी रसिकांची साथ हवी. प्रचंड संख्येने रसिक निर्माण व्हायला पाहिजे आणि मला असं वाटतं की गोमंतकी रसिकांची खाण आहे. आपल्याला संगीतासाठी, संगीत समजण्यासाठी, त्याचा आनंद घेण्यासाठी कुठच्याही संगीताच्या क्लासेसमध्ये जावं लागत नाही. सतत आणि सतत आपण संगीत ऐकत राहिलो की आपले कान तयार होतात आणि कान सांगतात की हा चुकीचा सूर लागलेला आहे. आपण कुठेही शिक्षण घेतलेलं नसतं. आपण सतत वाचत राहिलो, साहित्याचा संबंध केला. आपल्याला, आपण नसू साहित्यिक, आपण नसो पूर्ण शिक्षित, तरी जर आपण वाचत राहिलो तर साहित्यातलं सौंदर्य, तो सौंदर्याचा तो आकृतिबंध आणि त्या साहित्यातल्या रोमांचित अशा प्रकारच्या त्या दृष्ट लागणाऱ्या गोष्टी आपल्या मनापर्यंत नेऊन पोचवतात, साहित्यिक पोचवतात. चित्र नसेल काढता येत असेल पण सातत्याने जर आपण चित्र पाहिली तर हे चित्र सुंदर आहे, हे चित्र खास नाही, हे चित्र फारच अप्रतिम आहे, अरे हे अद्वितीय आहे, हे आपल्या तोंडातून, आपल्या मनातून, आपल्या संवेदना व्यक्त करताना त्या रसिकाने चित्रकलेचं शिक्षण कुठे घेतलेलं आहे हे कोणी विचारत नाही. तसं सगळं आहे. हे असे कार्यक्रम सातत्याने व्हायला पाहिजेत. माझा एक जगप्रसिद्ध चित्रकार व्हॅन गॉग पॅरिसमध्ये 19व्या शतकाच्या त्या मध्यंतरामध्ये सर्वत्र वास्तववादी चित्रकलेच्या विरोधात एक मॉडर्न आणि ॲब्स्ट्रॅक्ट अशा प्रकारच्या पेंटिंगचा जमाना सुरू झाला. एकच मिनिट सांगतो, खरं मी एवढं बोलणार नव्हतो, पण या ठिकाणी जी कार्यक्रम पत्रिका मी पाहिली त्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये परेश जीना फक्त 10 मिनिटात बोलायची परवानगी होती आणि माझ्यासारख्या न बोलणाऱ्या माणसाला 20 मिनिटं या ठिकाणी त्यांनी दिली. आणि मला म्हणून एवढं बोलावं लागतं कारण ती 20 मिनिटं पूर्ण व्हायला पाहिजे. कारण पाहुण्याने भारदस्त पाहुण्याने बोलायचंच असतं, कमी बोलायचं असतं, पण 20 मिनिटं त्यांनी मला दिली. कमी बोलून ते भारदस्त असायला पाहिजे तरी त्यांनी मला 20 मिनिटं दिली. आणि म्हणून मी म्हणजे मला बोलायची सवय नसताना त्या बोलण्यासाठी माझ्याकडे कोणत्याही प्रकारचं वाचन नाही आहे, कारण त्यासाठी माझ्याकडे वेळ नाही आहे. मी चांगलं लिहू शकत नाही कारण त्यासाठी माझ्याकडे वेळ नाही. मी तसा थोडासा शरीराने थोडंसं अलीकडे दुर्बल झालोय, बायपास झालेली आहे. आणि सगळी शक्ती परमेश्वराने मात्र माझ्या प्रतिभेसाठी माझ्याकडे पाठवून दिलेली आहे. आणि त्यामुळे मी जरी चांगला नसलो, शरीराने धष्टपुष्ट नसलो, तरी मी माझ्या कामातून माझी शक्ती, ज्या शक्ती परमेश्वराने मला दिली त्याचा उपयोग मी करायलाच पाहिजे असं मी माझ्या स्वतःला नेहमीच सांगतो. विरंगुळा म्हणून अशा प्रकारचे रोमांचित कार्यक्रम चित्रकारांच्या जीवनाबद्दलचे त्याला अटेंड होणं हेही भाग्य लागतं. दाभोळकरांना बोलवा असं ज्यांनी सुचवलं त्यांच्याबद्दलची कृतज्ञता या व्यासपीठावरून व्यक्त करणं माझं काम आहे असं मला वाटतं. नवीन युगाच्या सगळ्या किल्ल्या, चाव्या, की हे फक्त कलावंताच्या हाती आज दिल्या गेलेल्या आहेत. काय हवं आणि काय नको, काय मागायचं कॉम्प्युटरकडे, संगणकाकडे, हे फक्त कलाकाराला समजतं अधिक. आणि म्हणून
सगळं व्यवस्थापन, संसाधन हे फक्त आज कलाकाराच्या भोवताली घुटमळत असतं. आपण रसिक आहोत म्हणजे आपण अधिक अर्धे अधिक कलावंत आहोत, आपण अर्धे अधिक कारागीर आहोत. आपण कारागिरी असायला पाहिजे आणि आपण कलावंत देखील असायला पाहिजे. कारागीर म्हणजे एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करून जे एक पॉलिश येतं ती कारागिरी, आणि नवनवं कल्पनेमधून चित्रांकित करतो ती कलाकारी. कलाकारी आणि कारागिरी यांचा मेळ एखाद्या कलावंताला चांगल्या प्रकारे जर घालता आला तर आजच्या युगातील चित्रकार खूप मोठ्या संपत्तीचा वाटेकरी असू शकतो. चित्रामधून माझं चित्र विकत घेतात आणि लोक पैसे देतात, ही माझ्या जीवनाची झालेली सुरुवात. आज मागचा सगळा माझ्या जीवनाचा कॅनव्हास पाहताना मी खरंच यशस्वी झालो आहे असं वाटत राहतं. पण वाटत राहणं आणि प्रत्यक्षात असणं यामध्ये खूप फरक असतो, हेही मला माहिती आहे. दाभोळकरांची चित्र खूप प्रसिद्ध झाली हे म्हणत असताना मी ती ज्या काळात काढली ती चित्र खरं तर काहीच नव्हती हे फक्त माझ्या एकाच अंतर्मनाला माहिती आहे. आणि म्हणून माझं कौतुक जेव्हा जेव्हा लोक करतात तेव्हा तेव्हा त्या कौतुकाला मी 100% पात्र नाही असं मी माझ्या अंतर्मनाला सांगतो. आणि ते पात्र राहण्यासाठी इतर सगळं सोडून कोणत्याही प्रकारच्या गोष्टींकडे अवधान न देता, कशाचाही न वेळ देता, फक्त आणि फक्त आत्ताच कुठे या वयामध्ये जे आपल्याला चित्रकलेतलं समजलं ते समजलेलं चित्र चित्रित करण्यासाठी आपण वेळ द्यायला पाहिजे असं मला वाटतं. आणि सगळ्याच कलावंतांनी हे असंच करायला पाहिजे असा माझा हट्ट आहे. मला बोलवलं हेमंजी रायकर त्यांचं जयंत प्रकाशन, बघा ना किती लोकांना मुळगावकरांनी कामाला लावलं. परेशजींना 4 वर्ष कामाला लावलं. साहित्यिकाला चित्रकार कामाला लावतो, किती अनुभूती सुंदर आहे. गावकऱ्यांना आपला वाद्यवृंद या ठिकाणच्या व्यासपीठावर सुरुवातीलाच या ठिकाणी उभा करावा लागतो. किती गावकर, खरंच मुळगावकरांचं किती मोठं काम आहे. वेंगुर्ल्यातून दाभोळकरांनी इकडे यावं आणि तोडकं मोडकं काहीतरी बोलावं यासाठी त्याला व्यासपीठावर उभा करावा. यांचं आमच्या मुळगावकरांची केवढी मोठी किमया आहे. ही सगळे लोक एकत्र यावेत आणि हे सगळे चित्रकार आहेत, रसिक आहेत, मर्मज्ञ कला रसिक आहेत, प्रेम करणारे. जो चित्रावर प्रेम करतो तो सगळ्या मानव जातीवर प्रेम करतो. जो सौंदर्य सतत हुडकत राहतो तो कला तपस्वी होतो. जीवनात खूप आनंद आहे हो. सगळीकडे ना आनंद भरलेला आहे, सगळीकडे सौंदर्य भरलेलं आहे. सौंदर्याचे कंगोरे आपल्याला टिपता यायला पाहिजे. हा कार्यक्रम आहे अशाच प्रकारे एका चित्रकाराच्या सौंदर्याचा आनंद टिपण्यासाठी आयोजित केला गेलेला आहे. निवेदिकांनी किती सुंदर निवेदन केलं. मुळगावकरांनी निवेदन करायला लावलं. जाई काजळ आम्ही लहानपणापासून पाहतो. त्यांच्या प्रमुखाला आमच्या या कार्यक्रमाला यांना ओढून आणलं. सगळं काही केलं त्या चित्रकाराने. स्मृतीने हा त्या काळातल्या चित्रकाराचा झंझावत कुठेच कमी झालेला नाही, किंबहुना तो खूप वाढत गेला. त्याचं एक अतिशय सुंदर चित्र म्हणजे आजचा या ठिकाणचं हे व्यासपीठ आणि हा रंगमंच आणि हे प्रेक्षागृह. या प्रेक्षागृहाला मला हजर राहता आलं त्यासाठी मी आयोजकांचे आभार कशाला मानू. आभार हा आयुष्यभर आभार मानून व्यवहार संपवण्याचा साठा विषय नसतो. आभार हे जपून ठेवायचे असतात. कलाकार ह्या अशा असंख्य गोष्टी जपून ठेवतो. त्यापैकी दुसऱ्याने केलेले उपकार तो जपून ठेवतो, बोलून नाही दाखवत. मला बोलायला संधी दिलीत. जर खरंच माझ्याकडून चित्रकलेचं काय अद्वितीय नेत्रदीपक अशा प्रकारचं काही घडलं
तर रायकर साहेब तुमचं प्रकाशन आमच्यासाठी पुढे येईल का? असा उगाचाच प्रश्न माझ्या मनात येतो. हे असं काही वास्तव नको घडायला. हे सगळं नियती ठरवतं. त्याचं व्यवस्थापन, त्या व्यवस्थानाचं आज आपण आपलं व्यवस्थापनाचं आपल्यावर जर प्रेम असेल तर तेही घडतं. आणि आम्हा असाच समारंभ. स्वप्न पाहायला काय हरकत आहे? स्वप्न ही माणसाने नेहमीच पाहायला हवी. जे स्वप्न पाहतात तेच वास्तवात केव्हा तरी यशस्वी होतात. स्वप्न पहा, पण स्वप्नही असायला पाहिजे. आपण आयोजक असायला पाहिजे. चित्रकाराला जी दृष्टी असते ती दृष्टी सगळ्यांना मिळो. सौंदर्य टिपण्याची क्षमता असते, ती क्षमता सगळ्यांना मिळो अशी नटराजाकडे प्रार्थना करून मी माझं हे छोटंसं मनोगत संपवतो.